शेतकरी मित्रांनो राम राम. पाठीमागं जो बेड दिसतोय हा जवळपास 6, 7, 8 ते 10 फुटापर्यंत उंच असे बेड आहेत. खडकाला धडका जे म्हणतो आपण त्या प्रकारचं ही शेत जमीन आहे. या शेत जमिनीमध्ये सुद्धा उत्पन्न घेता येतं का? जर प्रथम दर्शनी जर कोणाला सांगितलं हा डोंगर फोडायचा आहे आणि याच्यामध्ये 32 एकरमध्ये झाडं लावायचे, 4,500 संत्रा आणि त्याच्यामध्ये बाकीचे साग आणि सीताफळ असे सगळे मिळून जवळजवळ एक 5-6 हजार झाडं या ठिकाणी असतील. पाण्याचं नियोजन 2 बोर 800-800 फुटाचे, 1-2 विहिरी जवळपास या जमिनीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर टोळ आहे सगळे. या जमिनीमध्ये नागपूरच्या जमिनीमध्ये नागपूरचं टेकाड म्हणू आपण याला, तर याला जवळपास पाणी लागल या सर्व फळपिकाला 1 लाख लिटर दररोजचं. मॅनेजमेंट खूप मोठी गोष्ट आहे. एवढा पैसा शेतीमध्ये टाकायचा तर तो एक व्यावसायिक दृष्टिकोन म्हणूनच टाकला पाहिजे. पैसे जास्त आहे म्हणून तुम्ही बेड करताय, पैसे जास्त आहे म्हणून तुम्ही शेती करताय, अशा कमेंट लिहिण्या अगोदर या बेडमध्ये आलेले 2.5 वर्षाचे झाडं आपण बघू शकता, ज्याची उंची 10-10 फुटापर्यंत आहे. मग याचा अर्थ काय की ज्या पद्धतीने खर्च या ठिकाणी केलेला आहे त्याच पद्धतीनं विचारसुद्धा केलेला आहे की याच्यामध्ये आउटपुट आपल्याला काय घ्यायचं आहे. तर शेती हा व्यवसाय आहे, शेती हा धंदा आहे आणि तो आपण 4 पैसे त्याला लावले ते 8 पैसे आपल्याला मिळतील किंवा 4 पैसे लावले तर 6 पैसे आपल्याला मिळतील या दृष्टिकोनात झाला पाहिजे. हा जो एक अर्धा दगड राहिलेला आहे तो तुमच्या समोर आहे आणि बेड अक्षरशः दगडाचा वेचून बेड तयार केलेला आहे. माझ्या मते यामध्ये माती राहिलीच नसेल, पण ती त्यांनी कशा प्रकारे केली ते पण एक कोडच आहे. झाडं जर तुम्ही बघत असाल तर एक झाड डावं नाही आहे. नेटाफेमची या ठिकाणी ठिबक पूर्ण लावलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, एका वेळेला 22 HP मोटरने पंपने पूर्ण 32 एकरचा प्लॉट दिसतोय. मला हे ऐकल्यानंतर मी त्याला 3दा विचारलं खरंच दिसतो का, तर त्यांनी सांगितलं की 2 दिवसाला आम्ही प्रेशर चेक करतो आणि त्याच्यामध्ये दर 2 दिवसाला आम्हाला तेवढं जे पीक पाणी आहे ते पाणी बरोबर मिळतं. तर एक व्यवसाय म्हणून शेती हा व्यवसाय, हा व्हिडिओचा मी विषय ठेवलेला आहे. तर नक्कीच त्यांची आपण ओळख करून घेऊ आणि धंदा म्हणून शेती कशी केली जाते ते आपण त्यांना पण विचारू. सर राम राम. मी मूळतः शेतकऱ्याचाच मुलगा आहो, शेतकऱ्याचाच नातू आहो आणि आता शेतीविषयक इनपुट जे आहे शेतीचे तो विक्री होलसेलचा माझा व्यवसाय आहे. नितीन मार्केटिंग सर्व्हिसेस म्हणून माझा नागपूरला होलसेल, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा अशा ठिकाणी माझे होलसेल पॉईंट्स आहेत. आता राहिला प्रश्न शेतीचा, तर शेती ही आवड मुख्यतः सुरुवातीपासून आहे, पॅशन आहे शेती. आणि खडकाळ जमिनीमध्ये संत्रा लागवड करून मुख्यतः संत्र्यामध्ये अडचण आहे ती फंगसची, कारण पाण्याचा निचरा झाला नाही तर मुळं चढतात. तर माझं कॅल्क्युलेशन हे होतं की या जमिनीमध्ये, अशा पद्धतीच्या जमिनीमध्ये आपल्याला जे काही पाण्याचा निचरा होण्याचा बेड पद्धत आणि मुरमाड जागा याच्यामध्ये पाणी धरून ठेवल्या जात नाही. निश्चितच पाणी जास्ती लागतं, पण जे मुळांना मोकळेपणा पाहिजे तो मिळतो आणि त्याच्यातून ही ग्रोथ दिसते. आता लोक म्हणतात तुम्ही खोटं बोलता, 2.5 वर्षाचे झाडच नाही आहे असं सुद्धा पाहायला आलेले लोक आहेत. पण आता तुम्ही बघू शकता हे 2.5 वर्षाचंच झाड आहे आणि इथे लोक म्हणजे ज्यांनी लावण केली आहे ते सुद्धा म्हणजे तुम्हाला सांगतील. आणि माझं तर शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की मी एक व्यापारी माणूस हो, मी काही म्हणजे शौक म्हणून तर एवढा खर्च करणार नाही. आणि निश्चितच तुम्ही जर मन लावून काम केलं तर तुम्हाला त्याचं उत्पन्नसुद्धा, तसंच नियोजन मात्र फार काटेकोरपणे करावं लागतं, काळजी घ्यावं लागतं. आपल्या तान्या बाळाचं जसं आपण संगोपन करतो तसं झाडांचंही संगोपन करावं लागतं, तेवढं प्रेम त्यांना द्यावं लागतं. तुम्हाला निश्चितच यश येईल याच्याबद्दल निश्चित मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण जर झाडं बघितले, भाऊ जरा या बेड दाखवू आपण. या कॅमेरा. नाही सर तुम्ही थांबा, मी येतो. जर झाड आणि बेड जर बघितले तर या ठिकाणी JCPनं केलेले बेड तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर माझी उंचीनुसार जर धरले तर जवळजवळ 4 ते 5 फुटापर्यंत हे जे माती आहे ही माती जमा करून, एवढी माती निघली की याच्यामध्ये माती आहे, दगड आहे
दगड आहे सर, खाली दगड आहे अर्धे दगड आहे, खाली काही माती आणि वरती माती आहे. माती माती म्हणजे मातीची गंध वेगवेगळे टाकली होती का नंतर मग? हो, माती वेगळी टाकली, काही दगड वेगळे टाकले, काही याच्यातले दगड काढून नंतर मग माती वर टाकली. वर टाकली माती, दगड काही बाहेर टाकले, तसे जमा करून ठेवले. हा. ते बघा तिकडे तुम्हाला हे आहेत ना दगड जमा आहेत ना, हे गंज सुद्धा दगडाचे त्यांनी टाकलेले आहे वेळ जागेवर. आणि यामध्ये आता जलताराचे प्रकल्प होणार आहेत. जलतारा का करायचा तर त्यांच्या बाजूला एक बोर आहे, जवळजवळ 800 फुटाचे त्यांचे 2 बोर आहेत, 2 विहिरी आहे. पाणी थोडं कमी असल्या कारणानं ते आता जलतारा प्रकल्प पूर्ण ह्या 32 एकरमध्ये करत आहेत. सरांचा कडं कापूससुद्धा आहे आणि त्यांच्याकडं टमाटरसुद्धा आहे, ते मी सकाळी बघितला. आणि आज जे बघतोय आपण हा संत्रा लागवड आहे. संत्रा फक्त 2.5 वर्षाची बाग आहे नाही, 2.5 वर्षाची, फक्त 2.5 वर्षाची बाग आहे. दुसरी गोष्ट बरं, एक बटन दाबलं की सगळा प्लॉट चालून जातो सगळं सुरू होऊन जाईल. टोटल. कुठं पाणी कुठं जास्त कुठं कमी असं काही नाही नाही, तसं पंप हाऊस आहे, त्याच्यामध्ये सगळं सेट केलेलं आहे. त्यानुसार सगळं पाणी जे जिथे पाणी पाहिजे त्यानुसार त्यांनी सेट केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणचं आणि खालच्या कोपऱ्याचं अंतर जर असेल 100 फुटाचा फरक येईल, 100 फुटाचा, बरोबर आहे. बरोबर, आपण जे वरती आलो ते 100 फूट खोल असेल. खोल असेल. बरं, दुसरी गोष्ट सलग काहीच नाहीये, मध्ये टेकाड दिसतंय, खाली इकडे या, इकडे पण दाखवू. तर या ठिकाणी जर बघितलं तर मध्येच टेकाड आहे, त्याच्यानंतर भलं जवळजवळ 50, 60, 70 फूट खाली लवण आहे. आणि झाडं जर बघितली असतील ना तुम्ही तर एक नंबरची लाईन आहे. तुम्ही ही लाईन बघा भाऊ, ही पण लाईन दाखवा, ही पूर्ण ही लाईन बघा आणि ही लाईन बघा. किती ती जर साहेब जसे म्हणले की झाडावर प्रेम करावं लागतं, त्याच प्रकारचा झाडं त्यांचे या ठिकाणी डेव्हलप झालेले आहेत. नक्कीच शेतीला ज्याला शक्य आहे त्यांनी पैसे नक्कीच खर्च करावेत. पैसे खर्च केले तर एवढे जे सगळं आहे, पैसे खर्च करून काळजी घेणं, सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. पण एक व्यवसाय म्हणून जर शेती केली तर नक्कीच याचा विचारसुद्धा अशा उत्पन्नाचा आपण घेऊ शकतो. कारण की खडका माराने दगड आहे, गोटे आहे, त्याच्यानंतर हे टोळ आहे, याच्यामध्ये 2.5 वर्षामध्ये झाड आहे. 2 टोपले त्याच्यात तळ्याची माती टाकली म्हणे नुसती, फक्त 2 टोपले, प्रत्येक झाड त्याच्यानंतर काहीच नाही. नाही, आणि 10, 26, 26 आणि लिक्विड खत, बाकी काही नाही. आणि फवारणी. फवारणीवरून बर काय टेस्ट असला तर. बर बर बर, 1 महिन्याला एखादी फवारणी. हो, बर, महिन्याला एखादी फवारणी. ही एक चुकून झाड मोसंबीचं आलेलं आहे, ही आपल्या भागातली असणारी मोसंबी. आणि ही बाकीची सगळी लाईन संत्राची. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये असं जाणवतं आहे 22 एकरला एकाच बटननी पाणी, भाऊ सांगतात, साहेबांनी सांगितलं 22 एकरला फक्त एक बटन दाबल्यानंतर पूर्ण पाणी जातं. 2 लाईनी आहे, एका इनलाईन ड्रिपर आहे ना, 1.5 फुटावर आहे का 1.25 फुटावर आहे? हे ड्रीप काय हां, 1.5 फुटावर आहे. 1.5 फुटावरती ड्रिपर आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी परत एकदा तूट पडली त्या ठिकाणी झाडंसुद्धा या ठिकाणी लावलेली दिसत आहेत. पण पावसाळ्यामध्ये लेगवत होत असं याच्यात का तणनाशक असतं लगेच? नाही, तणनाशक तणनाशक असतं. गवत आलं की काढून टाकतो. तुम्हाला सांगतो या जमिनीमध्ये शेती करणं सोपी काम नाही आहे. या जमिनीमध्ये शेती करणं फार कठीण काम आहे. जे काही शेतकरी ते आपल्याला माहिती आहे. आपले जरी रानं सपाट आहे, ट्रॅक्टर चालतं, यामध्ये ट्रॅक्टरही चालत नाही. ट्रॅक्टर कशाला चालतं येते? हे सगळे दगडच आहे ना. फवारणीसाठी चालवतो. नाही, फवारण्यासाठी ठीक आहे, पण मशागत वगैरे तर बंदच आहे. नाही नाही, मशागतची गरज शून्य मशागत आहे, फक्त तणनाशक तणनाशक मारा आणि वरती पेस्टिसाईडचं काय असेल ते. तर या अशा प्रकारची सुद्धा शेती काही लोक करतात आणि त्यातून उत्पन्न ही काढतात. जर हाईट बघत असाल तर जवळजवळ तुम्ही विचार करू शकता 6 फूट माझी आणि वरती जवळजवळ 8-10 फूट, म्हणजे 10 फुटाच्या आसपास झाडं 2.5 वर्षात गेलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा, यूट्यूब चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही टोळाची शेती तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगायला विसरू नका. खडकाला धडका यालाच म्हणतात. आणि मानलं पैसे तर कोणी शेतीवरती लावतं, भरपूर खर्चही करतं, पण त्याच्यामध्ये पैसे लावून उत्पन्नाची हमी ठेवणं, व्यवसाय शेती व्यवसाय म्हणून करणं. आणि दुसरी गोष्ट, एवढ्या जमिनीमध्ये निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांनी नक्कीच एक बाजूचं लक्ष ठेवावं की एवढ्या दगडामध्ये ही शेती होती तर चांगल्या शेतीमध्ये कशी शेती होती हे आपण नक्की सुधारायला पाहिजे. त्यात मी सुद्धा आलो. तर नक्कीच सध्या थांबतो. सर्वांना राम राम. इथनं काही आपल्याला फर्टिगेशन द्यायचं असलं त्याच वेळेत ते चालतो. बाकी सगळं मग पाणी. बरं, आपण काय करतो, आज आलो मी की मी 8 ओव्हर लावून ठेवून देतो. उद्या टायमिंग टाकून ठेवलं की ते सकाळी आपलं ड्रिप चालू होऊन जातं. बरं, आपल्याला 2 घंटे द्यायचं आहे, 3 घंटे द्यायचं, ते टायमिंग सेट करून द्यायचं. इथे
बस ते ऑटोमॅटिक गेलं की ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. बर आणि हे खताचे टाके आहे, समजा 1261 कालवलेले हा 1 2 3 4 4 मध्ये खत आहे आता. खत नाही आहे, पाणी आहे. जेव्हा आपण खतं सोडतो NPK बर असं म्हणजे हां हे सगळं आपण त्याच्यामध्ये एक एक खत सगळं टाकून सिने मग ते आपण ते हे करतोय, ड्रिपला चाललं जातं ते पूर्ण. आता तुम्ही जे म्हणले की या ठिकाणाहून मोटर चालू केली 22 एकरला 32 एकरला पाणी जातं. हा 32 एकरला वन बटन कुठे आहे? बटन कुठेच नाही, सगळं याच्यातूनच इथंच आहे सगळं. 2 मोटर आपल्या विहिरीमध्ये आहे, तलावामध्ये आहे. वन टाइम इथून हे इंटर मारला की वन टाइम चालून जातो पूर्ण पूर्ण प्लॉट 32 एकर 32 एकरचा प्लॉट 32 एकरचा प्लॉट पूर्ण वन या टाइम ठिकाणाहून तुम्ही चालू करता. या ठिकाणून. आणि तुमची खोली आणि उंची जर धरली हो एकीकडे 100 फूट आणि एकीकडे आहे खाली 100 फूट आणि वर 100 फूट, मध्येच 50 फुटाचा गड्डा आहे. हो असंच ना. असंच. आणि असे सगळे 6000 झाड आहे. 6000 आणि साग वेगळे असतात. नाही 4,500 4,500 हे झाड संत्रा, हो 3,000 आपले साग आहे. 4 5 6 7 7.5 हां आणि 1,000 झाड आपले सीताफळ. 8,500चं विश्व एक बटन 2 मोटरी एका एकत्र जोडून हे पूर्ण एका टायमाला हे मॅनेज करतात. खूप मोठी गोष्ट आहे. आपण 5च्या मोटरनं जास्तीत जास्त 2 एकर 1 एकर असं भिजवायचा प्रयत्न करतो. आणि बंधूच्या नियोजनाखाली हे किती एकर भिजवत आहे? 32 एकर. वा 32 एकर. हे का तुम्हाला करायचं करा, करू नका, पण हे विदेशात चालतं. जी गोष्ट विदेशामध्ये लोक करतात ती गोष्ट या ठिकाणी आपल्या नागपूरच्या धर्तीवरती कोणी शेतकरी करतोय ती फार मोठी गोष्ट आहे. हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि जवळपास 1,00,000 लिटर हे उन्हाळ्यामध्ये पाणी देतात, हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी फार मोठी वाळू दिसते मला पाठीमध्ये, फिल्टरचीच आहे ना ती? हां फिल्टर स्टोन आहे ती. काय होतं ते वाळू जेव्हा असतो जेव्हा आपण पाणी तलावामधून येतो त्याच्यामध्ये काय होतो क्षार येतो. क्षार आल्यामुळे काय होतं ते की आपले ड्रिपर चोकअप होतात. तर त्याच्यामुळे ते काय करतात, जे फिल्टरला हे जे फिल्टर आहे तर ते पाणी काय करतो तो फिल्टर करतो खालीवर. आणि जे फिल्टर जेव्हा ते वाळू जी आहे खालीवर होतो तर ते वेस्ट पाणी दर 10 मिनिटांनी हा मॉनिटर दर 10 मिनिटांनी फ्लश करतो. रिटर्न पाणी विहिरीला जातो आणि फ्रेश होऊन ड्रिपला जातो. रिटर्न चालू असतं. आणि या ठिकाणी परत फिल्टर आहे. हा. हे करून यातून जे वाचलेलं आहे ते इथं येईल. हे फिल्टर आपण दर हप्त्याला साफ करत राहतो, ते सगळं चाललं जातं. हप्त्यामध्ये काही निघत नसेल त्याच्यामध्ये? नाही काही निघत नाही, पण आपण करत राहतो क्लीन. म्हणजे जेवढं आपण मेंटेनन्स ठेवू तेवढं आपलं तिकडलं मेंटेनन्स कमी होईल. तर ही पद्धत आहे एक बटन दाबल्यानंतर 32 एकरला पाणी जाण्याची. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन कल्पना ऐकायला शिका, नवीन कल्पना बघायला शिका. कारण की नाव ठेवून काहीच उपयोग नाही. आपण कमेंटमध्ये बघत असाल, म्हणत असाल असं तसं यूं त्यों, हे ठीक आहे, पण काय चालतंय विदेशामध्ये ते आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्या भारतातले लोकही नागपूरमध्ये कशा प्रकारे हे सगळं मॅनेज करतात ते महत्त्वाचं आहे. भाऊ आपलं एकदा नाव सांगा. माझं नाव किसन तुळशीराम चौधरी. आणि गावाचा पत्ता? हां माझं राहणं तर नागपूर आहे, अपडाऊन करतो मी डेली. हे शेत आहे आपलं तिष्टी खुर्द, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर. इथे हे 32 एकराचं प्लॉट आहे आणि हे डेली विजन आपलं चालूच आहे, व्यवस्थित चालू आहे, चालू राहिली. अरे आता आपल्याकडे तर जलतारा आलेला आहे. जलतारा आपल्याकडे अजून जलतारे आलेला आहे. तर आपण हे सगळं आपलं त्यांची जलताराच भेटणार. आता आपल्याला जलतारा आला तर आपण अजून नियोजन करू का, आपण विचार करू की समोर देखील शेती मिळाली ते पण आपण घेऊ. नक्कीच बिलकुल. नमस्कार, राम राम. फक्त 2.5 वर्षाचा हा संत्र्याचा प्लॉट तुम्ही जर बघत असाल तर विश्वास बसणार नाही, या पद्धतीचा हा प्लॉट आहे. JCPनं केलेले हे बेड आहे. दुसरी गोष्ट त्याची जी मुळी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये मला ती JCPची मुळी आपल्या मोसंबीची संत्र्याची मुळी तुम्हाला दाखवायची. संत्रा हो की मोसंबी हो सारखंच पीक आहे, त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही. तर मुळी किती वाढती हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. तर हे झाड आहे 2.5 वर्षाचं आणि त्याची मुळी आलेली आहे मध्ये. यामध्ये किती अंतर आहे भाऊ येतो दोन्ही? 20 फुटाचं. 20 फूट. तुमचं झाडं किती आहे पूर्ण माझे झाडे 4,500. 4,500 झाडाचा हा बगीचा आहे. तुमचं एकदा नाव गाव आणि पत्ता सांगा. हां माझं नाव किसन तुळशीराम चौधरी. माझं राहणं प्रॉपर नागपूर आहे, पण मी डेली अपडाऊन करतो ना येतं शेतावर. हे शेत आहे आमचं तिष्टी खुर्द, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर. हा जो बेड आहे सर्वात प्रथम जर बेड बघितला आपण तर या स्टेजवरून या स्टेजपर्यंत 4 फुटाचा बेड येईल. 4 फुटाच्या बेडवरती त्यांनी JCPनं अगोदर बेड तयार करून फक्त मुरुम आहे, माती नावाची गोष्टच नाही, बरोबर ना? नाही माती काहीच नाही, मुरुम. फक्त मुरुम आहे. मुरुम टाकला आणि त्याच्यावरती झाडं लावले आणि फक्त एका वर्षाला 10-26 ची बॅग 10-26 आणि जीवामृत. सल्फेट आणि जीवामृत
काय काय टाकतं? 10-26-26 फॉलिसल्फेट आणि जीवामृत. बरं, एवढंच आहे. बस एवढं, बाकी काही? बाकी काही नाही. जीवामृत कधी टाकता महिन्याला? जीवामृत मी 1.5 महिन्यांनी कंटिन्यू करतो. बर, तर त्यांच्या मुळ्या, भाऊ इकडे या, मुळ्या दाखवू आपण. बंधू जरा 1 मिनिट थांबा. आता ज्या दिसणाऱ्या मुळे आहे ते या ठिकाणी आहे. तिची जाडी बघा तुम्ही, माझ्या हातामध्ये येतील. तर ही जाडी आहे दिसणाऱ्या मुळ्याशी इथपर्यंत मध्ये. आणि म्हणजे विचार करू शकता, जर तुम्ही या साईडला बघाल तर सगळं जाळं दिसतंय जमिनीमध्ये, पूर्ण जाळं. म्हणजे टाका भाऊ टाका. तर या ठिकाणी हे खड्डा कशाला केला आहे, तर हा जलताराचा खड्डा आहे. पाठीमागे JCB तुम्हाला दिसते, त्याच्या बाजूला मार्किंग सुद्धा झालेलं आहे. 4x4x6 आकाराचा हा जलतारा पीठ आहे. त्याचं कारण असं की यांना पाण्याची कमतरता आहे. 800 फुटाचे 2 बोर आहे, एक विहीर आहे, त्याला 80 फुटावर पाणी आहे. आता 4,500 मोसंबी आणि बाकीचं फळझाड यासाठी त्यांचं हे जलताराचा जो प्रकल्प आहे हा घेणं चालू आहे. फक्त मुळ्याची संख्या बघा, आणि आपल्याला मुळ्या वाढवायच्या जर असतील तर आपल्याला बेड किती गरजेचं ते बघा. अंतर किती सांगितलं तू भाऊ तुम्ही? 20x20 आणि झाडाचं अंतर 10x10. 20 फुटावरती 2 लाईनी आणि 10 फुटावरती ही झाडं लावलेली आहेत. मध्ये मध्ये एक झाड लावायचं कारण काय मग आता? हा, ते एक झाड माझं डॅमेज झालं होतं. बरं. जे आता आपल्याला वाटलं की निरोगी करायसाठी म्हणून आम्ही झाड लावलेलं आहे. ते वाढलं, ते पण वाढलं, पण त्याला काही फरक नाही आवडत, तो पण वाढून जाईल त्यासोबतच. तर हा प्लॉट खूप चांगला माझ्या दृष्टीने आहे, कारण की यामध्ये शिकण्यासारखं बघण्यासारखं भरपूर आहे. बघत असाल तर माझी हाईट 6 फूट आहे, आणि जर बघत असाल तर मग उंची किती आहे. हां, या इकडे या. मुळ्या अजून खाली घाला ना. खाली करायचं. आणि मुळ्या ज्या आहेत त्या मुळ्या तुम्ही पाहू शकता किती खोलवर जाळं झालेलं, अक्षरशः जाळं. आणि झाडाचा प्लॉटसुद्धा आहे. आणि विषय म्हणजे 2.5 वर्षामध्ये यांच्या झाडाला फुलं भरपूर लागलेली. तर मोसंबी हो की संत्रा हो, झाड एवढं नक्कीच वाढू शकतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. बेड किती गरजेचं आहे तो सांगा. बेड करायला प्रॉब्लेम आहेत. भाऊ तणनाशक मारता याच्यावर, मग किती वेळ घेता? 5-6 वेळेस. राऊंडअपच का? राऊंडअप नाही, मग लायसिल घेतो. बरं. लायसिलमध्ये आपलं हे आलं शिप पॉवर. बरं. आणि त्याच्यानंतर येतो बर, ठीक आहे, आठवतील. हा तर एजिल आणि शिप पॉवर घेतो आहे. एजिल आणि शिप पॉवर 2 घेतात. 2 घेतो आहे. बरं, मिक्स करू. मिक्स करू. तर 5-6 वेळेस त्यांनी मारलेलं आहे. तर झाडाची वाढ अप्रतिम आहे, अप्रतिम. आणि झाडं खरंच वाढले, म्हणजे माती तर नाहीच आहे, पूर्ण मुरुम आहे. आणि चांगली माती असेल, जर बेड असतील तर मला वाटतं रेकॉर्ड नक्कीच चला, रेकॉर्ड उत्पन्न त्यामध्ये होईल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. हा जो आवाज चालतोय हा JCBचा आणि गड्ड्याचा चालू आहे. जलतारा प्रकल्प या ठिकाणी चालू आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर धन्यवाद. राम राम.